लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीचंच खरी लढत झाल्याचं बोललं जात आहे। महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील तर महायुतीतून विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर या दोन उमेदवारातच विजयासाठी रस्सीखेच आहे। तर या दोघांमध्येच अटीतटीची लढत झाली असल्याने माढ्यात आमचाच उमेदवार विजयी होणार असल्याचे दावे महाविकास आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहेत। माढा लोकसभेची निवडणूक 7 मेला झाली। मतदान संपताच कोणत्या उमेदवाराला किती लीड मिळणार याची आकडेवारी काढण्यात पदाधिकारी गुंतल्याचं पाहायला मिळालं। तर आता गावोगावी चौकाचौकात यावर शर्यती लावल्या जात आहेत। माढा लोकसभेची रणधुमाळी सुरू झाल्यापासून ते मतदान संपेपर्यंत आपापल्या नेत्यासाठी उमेदवार निवडून येण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहे। महायुतीकडून माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी काम केलं। तर याशिवाय महायुतीतील इतर घटक पक्षातील नेते मंडळींनीही प्रयत्न केले। तर महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी माजी सभापती शिवाजी कांबळे, संजय कोकाटे, संजय पाटील घाटणेकर, माढ्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे, दादासाहेब साठे, नितीन कापसे यांच्यासह अनेकांनी काम केलं। माढ्याच्या लोकसभेची निवडणूक संपली असली तरी या निवडणुकीत लोकसभेची प्रचार यंत्रणा राबवत असताना, गावभेट दौरा करीत असताना लोकसभेच्या आडून 7 ते 8 महिन्यातच येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीची साखरपेरणी देखील अनेक नेत्यांनी केली असल्याची चर्चा सध्या माढ्यात रंगत आहे। तब्येतीच्या कारणास्तव माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराची धुरा रणजितसिंह शिंदे यांच्या खांद्यावर सोपवली आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासूनच व लोकसभेच्या निवडणुकीदरम्यानची संधी साधत रणजितसिंह शिंदे यांच्या खांद्यावर धुरा देत विधानसभेच्या निवडणुकीसाठी रणजितसिंह शिंदे यांना प्रमोट केल्याचं बोललं जात आहे। मात्र लोकसभेच्या निवडणुकीत ऐनवेळेस महाविकास आघाडीला सोडून पंढरपूरचे अभिजित पाटील महायुतीत दाखल झाले। त्यामुळे अभिजित पाटील तुमच्या मनात जे आहे तेच होईल या देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने अभिजित पाटीलसुद्धा माढ्यात विधानसभेला महायुतीकडून निवडणूक लढू शकतात अशी देखील चर्चा आहे। मात्र माढ्याची जागा महायुतीतून कुणाला सुटणार यावर पुढची राजकीय परिस्थिती व गणिते अवलंबून असणार आहेत। महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराची धुरा समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे, संजय कोकाटे, माढ्याचे दादासाहेब साठे, संजय पाटील घाटणेकर, नितीन कापसे आणि माढ्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांनी सांभाळली होती। माढ्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माढा तालुक्यात प्रचार सभा गावभेट दरम्यान शिवाजी कांबळे हे जास्त ॲग्रेसिव्ह आणि ॲक्टिव्ह दिसून आले। तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर भावी आमदार शिवाजी कांबळे म्हणून समर्थकांकडून सोशल मीडियातून पोस्ट व्हायरल होऊ लागले आहेत। महाविकास आघाडीतून शिवाजी कांबळे, संजय कोकाटे आणि नितीन कापसे व ॲडव्होकेट मिनल साठे यांची नावे विधानसभेच्या निवडणुकीसाठी चर्चेत आहेत। कापसेवाडी येथे झालेल्या शेतकरी मेळाव्याला शरद पवार उपस्थित राहिले होते। त्यावेळी ॲडव्होकेट धनाजी साठे यांनी तुम्ही आदेश दिला तर सुनबाईंना विधानसभेच्या रिंगणात उतरवू असं देखील पवारांच्या कानात बोललं असल्याचं चर्चेत आहे। तर खुद्द मिनल साठे यांनी देखील साहेब जो आदेश देतील त्या पद्धतीनं काम करू असं कापसेवाडीच्या मेळाव्यात त्यांनी म्हटलं होतं। महाविकास आघाडीकडून शिवाजी कांबळे, संजय कोकाटे, दादासाहेब साठे, संजय पाटील घाटणेकर, मिनल साठे यांच्या नावाची चर्चा आत्तापासूनच रंगत असली तरी लोकसभेच्या निमित्तानं आणि लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासूनच शिवतेसिंह मोहिते पाटील यांची माढा तालुक्यातील दौऱ्यांची संख्या वरचेवर वाढतच आहे। त्यामुळे शिवतेसिंह मोहिते पाटील देखील माढ्यातून विधानसभेच्या आखाड्यात उतरू शकतात अशी देखील एकीकडे जोरदार चर्चा जोर धरत आहे। अभिजित पाटील, रणजितसिंह शिंदे, शिवाजी कांबळे, संजय कोकाटे, दादासाहेब साठे, संजय पाटील घाटणेकर, मिनल साठे, शिवतेसिंह मोहिते पाटील यांच्याच नावाची चर्चा असली तरी यापैकी कोणीही विधानसभेच्या बाबतीत वाच्यता अथवा भूमिका जाहीर केली नसली तरी कार्यकर्त्यांकडून त्यांची तयारी मात्र सुरू असल्याची कुजबूज सर्वसामान्यातून होत आहे। तुर्तास लोकसभेच्या निकालाची सर्वांना प्रतीक्षा असून लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेसाठी वेगाने घडामोडी घडतील यात शंका नाही। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या या विशेष रिपोर्टबद्दल आपल्याला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा।